आता पहिल्यासारखं मला सेटअपवर जास्त बसावं लागत नाही. पूर्वी जो वेळ मी मार्केट पूर्ण बघण्यात घालवत होतो, आता मी तसा वेळ मार्केटला देत नाही. कारण का मला कळाले की मार्केटमध्ये रोज मोमेंटम होणार आहे आणि प्रत्येक मोमेंट मला कॅप्चर करता येऊ शकत नाही. आणि ही रियालिटी मी ॲक्सेप्ट केली आहे. त्यामुळं मी माझा ट्रेडिंगचा टाइम ठरवलाय, मी माझा सेटअप ठरवलाय, मी माझी स्ट्रॅटेजी ठरवली आहे, मी माझा टाइम फ्रेम ठरवलाय, मी माझं ट्रेड किती करायचं हे पण ठरवलंय आणि ह्याच्यावरच माझा फोकस असतो. माझ्या वेळेत मार्केट जो सेटअप देईल तो मी फॉलो करणार. माझ्या ट्रेडच्या संख्येपेक्षा जास्त ट्रेड होत असतील तर मी मार्केटमधून बाहेर जाणार. माझा डिसिप्लिन ठरलाय. आता पूर्वीसारखं मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यावर माझं लक्ष नाही आहे. आता माझा फोकस माझा कॅपिटल सेव्ह करण्यावर आहे. पूर्वी मला वाटायचं की बाबा मार्केटमध्ये खूप पैसा आहे आणि तो पैसा बघून मला माझं चालू काम, माझा जॉब सोडायची इच्छा झाली. कारण का एकदा प्रॉफिट दिसला मला मोठा आणि मला वाटलं की आता काम सोडावं. परंतु आता तसं नाही वाटत. कारण का आता मला मार्केटची रिॲलिटी कळाली की बाबा माझं काम सांभाळून मला मार्केटमध्ये स्टॅबल व्हायचं आहे आणि ते कंपाऊंडिंग न होणार आहे हे मला चांगलं समजले. त्यामुळे माझ्या आता मोठ्या उड्या नाही आहेत. मी सिम्पली हळूहळू स्लोली बट शुअरली माझी ग्रोथ चालू आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आता पहिल्यासारखं मला कोणत्या गोष्टीचा शो ऑफ करू वाटत नाही. मला समजलंय की हा बबल आहे. नवीन श्रीमंती लोकांना कळते आणि खरी श्रीमंती लोकांना समजते. आणि मला खरी श्रीमंती पाहिजे आहे. मला बबल व्हायचं नाही आहे. नव्यानं आलेल्या श्रीमंतीचं काय होतं ते मी चांगल्या पद्धतीनं बघितलंय. मार्केटमध्ये प्रॉफिट आल्यानंतर जो आनंद होतो ती नव्याची श्रीमंती आहे हे मला कळालं. परंतु कन्सिस्टन्सी प्रॉफिटमध्ये राहिल्यानंतर जो माइंडसेट तयार होतो तो मी अनुभवलाय. या सगळ्या गोष्टीमुळं माझं मन आता शांत झालंय. कारण का मी आता ट्रेडर झालोय. मला आता कुणाशी कंपॅरिझन करायचं नाहीये. याची स्ट्रॅटेजी चांगली आहे, त्याची स्ट्रॅटेजी चांगली आहे. मला फक्त माझ्या स्ट्रॅटेजीवर फोकस करायचा आहे. कारण का मी आता ट्रेडर झालोय. मला वाटतं की माझी स्वप्न पूर्ण होणार, परंतु आता मला समजलंय की त्यासाठी मला वेळ द्यावा लागणार आणि तो वेळ देण्यासाठी मी तयार आहे. मार्केट सुरुवातीला पैसे घेतं पण नंतर देतं पण. परंतु आता माझा फोकस लॉस कव्हर करण्यावर नाही आहे. आता माझा फोकस डिसिप्लिन फॉलो करण्यावर आहे. आणि एकदा डिसिप्लिन फॉलो झाला की लॉस कधी कव्हर झाला समजणार पण नाही हे माझ्या लक्षात आलंय. कारण का ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी आणि माइंडसेट काम करतं हे मला समजलंय.